जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील मंदाकिनी हॉटेल व्यवस्थापकाला जबरी मारहाण झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू। जुन्या भांडणाच्या वादातून हॉटेल मंदाकिनीमध्ये हल्ला करण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी माहिती दिली। 5 जणांविरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे, तर या गुन्ह्यातील 5ही आरोपींना तातडीने अटक करणार असल्याची पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली आहे। नंदुरबार शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे। नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील हॉटेल मंदाकिनी येथील व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। जुन्या भांडणाच्या वादातून काही तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापक सागर जाधव याच्यावर लाकडी बेसबॉलच्या दांड्याने जबर मारहाण केली। गंभीर जखमी अवस्थेत सागर जाधव याला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे, मात्र या घटनेतील आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। काल रात्री एक बारमध्ये एक बार मॅनेजर सोबत काही लोकांनी अंदाजे 5 इस्मांनी त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यावर हल्ला केला होता। त्याचे फिजिकल असॉल्ट केल्यामुळे त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि या अनुषंगाने सदर पीडितची मृत्यू झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व इस्मांविरुद्ध मर्डरचे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। त्याचबरोबर राईटचे कलम लावून याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासाचा काम पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। आरोपींचे बद्दल माहिती घेणे चालू आहे आणि त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आपण अटक करणार आहोत। त्यामध्ये जुन्या वादवरून त्यांचे शाब्दिक वाद सुरू होता आणि त्या वादाच्या अनुषंगानेची ही घटना घडली असं प्रथमदर्शनी दिसत आहे। परंतु पुढची जे काही तपासामध्ये जे काही नवीन गोष्टी किंवा जे काही सत्यता समोर येईल त्या अनुषंगाने खरोखर आपल्याला सांगता येईल आणि पीडितला नेमका कोणत्या कारणाने आरोपींनी मारहाण केली याबद्दल एकंदरीत तपासामध्ये जे काही निष्पन्न होत असलेली बाबीच्या अनुषंगाने सांगणे योग्य राहील असं मला वाटतं।